हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर इथं माझी ना सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा चालली आहे. 7:15 वाजला आहे. सर्व देवपूजा माझी 8पर्यंत करून झाली होती. कमीत कमी मला आज 2 तास लागले देवपूजेला. छान असं उंबरट्याला हळदीचं लेपन केलं, देवांची पूजा झाली, स्वामींना अभिषेक झाला, स्वामींची पण छान अशी पूजा वगैरे करून झाली. तर मी 5:30 पावणे 6 पासून देवपूजा करीत होते. दीदी आणि आदी नाशिकला गेले होते, त्यांचं काम होतं. दीदीला पण कॉलेजचं काम होतं आणि आदीला पण एक बुक घ्यायचं होतं. तर मग दोघं बहीण भावंड गेले होते नाशिकला. तर हा व्हिडिओ त्यांनीच शूट केलेला आहे. इथे दीदीने ना फणसाचे गरे घेतले. तिला पण फणस खायला आवडतं आणि मला पण आवडतं. त्याच्यानंतर कॉफी कप घ्यायचे होते, तर ते घ्यायला गेली होती आणि ते घेतल्यानंतर मग गणपती मंदिरात जाऊन आणि दर्शन घेऊन आले. आरकेवर आहे हे गणपती बाप्पांचं मंदिर, तर तिथं पण गेले होते दर्शन घ्यायला. तर छान असं त्यांनी दर्शन घेतलं, थोडीफार खरेदी केली बहीण भावंडांनी आणि त्याच्यानंतर आहे ना मग ते घरी आले. प्लास्टरचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे ना सतत खालीवर दिवसभर किती वेळेस वरती जा खाली या करायला लागतं. कुठे लाईट फिटिंग चालू आहे, तर कुठे खिडक्यांना ग्रेनाईट बसवायचं काम चालू आहे, प्लास्टर पण चालू आहे. तर छान असा पाऊस पण पडतो ना, मग प्लास्टर पण पावसाळ्यामध्ये ना खूप मस्त होतं. म्हणजे सतत पाणी मारायची गरज पण येत नाही. नाहीतर कसं प्लास्टरला दिवसभरातून 3 वेळेस पाणी नक्कीच मारायला लागतं बांधकामाला. तर आता कसं पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळं सतत पाणी मारायची गरज पडत नाही. तर हे मिस्त्री वगैरे आहेत ते सर्वजण इथंच राहतात, वरतीच रूममध्ये. स्वयंपाक वगैरे तिथंच करून, म्हणजे स्वयंपाक बनवून तिथेच खातात राहतात आणि कामाला पण वेळेतच लागतात. तर हे बघा इथे ना आता खिडकीला ग्रेनाईटच बसवायचं काम चालू आहे. अजून बाहेरचंच प्लास्टर चालू आहे. बाहेरचं प्लास्टर झाल्यानंतर आतलं प्लास्टर सुरू होईल. तर धूप संपला होता, तर आधीने ना मंथनचा धूप पॅकेट 2 आणले. तर आता ते एका बरणीमध्ये भरून ठेवते. धूपचे पॅकेट आणल्यानंतर ना बरणीमध्ये असे सुट्टे करून भरून ठेवते. तर दीदीने ना एकदमच भरून ठेवले होते. मग तिला मी म्हटलं सर्व असे सुट्टे कर आणि व्यवस्थितपैकी त्या बरणीमध्ये भरून ठेव, म्हणजे जेव्हा कधी धूप लावायची गरज येते ना का मग त्याच्यातून घेऊन आणि धूप लावता येते आणि पॅकेटची गरज पण येत नाही. नाही तर काय होतं, सगळे देवपूजेच्या साहित्यांमध्ये ना हे सर्व असंच भरलेलं. मग त्याच्यापेक्षा ना बरण्यांमध्ये व्यवस्थित सर्व वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवलं ना का दिसायला पण छान दिसतं आणि देवपूजेच्या ठिकाणी असं जे कप्पे वगैरे आपण करतो ना तर तिथं पसारा पण होत नाही. आणि मला आहे ना धूप अगरबत्ती तर खूपच आवडते. धूप लावल्यामुळे ना घरातलं वातावरण पण एकदम छान आणि प्रसन्न होतं आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच छान वाटते. धूप लावल्यानंतर मस्तपैकी घरामध्ये धूर राहतो ना, तर मला धूप आवडतं. तर इथे ना 2 पॅकेट धूपचे आणले होते. आता इथे दीदीने मस्तपैकी भरून ठेवायला घेतले. आमचे दादा आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते. दरवर्षी ते पायाने जातात, पण ह्या वर्षी ना ते बसने गेले होते. नाहीतर दरवर्षी त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमधून आहे ना ते 1 महिनाभर पायी जातात, पण ह्या वर्षी ना मग ते बसने गेले होते. तर येताना त्यांनी प्रसाद आणि ते आणलं. आत्ताच आले ते आणि अजून त्यांना आंघोळ पण करायचे, पण आल्याबरोबर नाही तर त्यांनी काय आणले ना ते दाखवू राहिलेत. तर हे दाराचे तोरण आणले बघा, मोठे तोरण आहे. जे आपलं 3-3.5 फूट दार असते ना त्याच्याही पेक्षा हे मोठे तोरण आहे. माझ्या मते 5 फुटाच्या दरवाजेचे तोरण आहेत हे. तर त्यांनी हे 4 जोड आणले तोरणचे. खूप मस्त असं तोरण आहे. तर आत्ताच ते आले आणि आल्याबरोबर त्यांनी प्रसाद दिला काढून. मी त्यांना चहा बनवून दिला आणि मग त्यांनी ना दाखवलं तोरण आणले आणि आधीला बंदूक पण आणली आहे. तर मग म्हणे हे बघ तोरण किती छान, असे मस्त असे तोरण आहे, मला पण आवडले. शुभ लाभ नाव आहे, छान अशी त्यांच्यावर डिझाईन आहे. अजून त्यांना आंघोळ करायचे. ते त्र्यंबकेश्वरमधून कुशवर्तावरून आंघोळ करून आले, पण आता घरी आल्यानंतर पण आंघोळ करणार आहेत. तर बसले, आल्याबरोबर चहा वगैरे घेतला. तर हे बघा ह्या पण त्यांनी माळी आणल्या आहेत. तर दरवाजाचेच हे तोरण आहेत. यात हे गुतलंय बाबा. हे पाहे इकडून असं. हे बाय दाखव, थांब.
कसं आहे? छान आहे, छान आहे, खरंच छान आहे. पप्पा आहे बघा. 2 बंदुकी आणल्या. तर त्या बंदुकीमध्ये ना माचीसची काडी टाकल्यानंतर आहे ना तिचा आवाज होतो. तर ते दाखवू राहिलेत कुठे माचीसची काडी टाकायची आणि त्याच्यानंतर तिचा ना आवाज होतो. तर इथं आत्ताच एक पार्सल आलं आहे. तर दीदीला इयरबड्स घेतले. तर तिला गरज होती तर ऑनलाईनच मागवले होते. तर आधीला घेतले होते आधीच आणि आता त्याच्यानंतर दीदीला पण त्याची गरज होती. तर हे तिला मागवलं आहे. आत्ताच आलं आहे, पॅकिंग फोडू राहिले तीच. तर आधी म्हणे मला फोडायचं होतं पॅकिंग, तर तो करतोय अभ्यास. आणि दोघं बहीण भावंडांचे सेम आहेत. तर आधीला 8-15 दिवस झाले तेव्हाच मागवले. त्याच्यानंतर आता हे दीदीला मागवलेत. तर पॅकिंग वगैरे खूप मस्त आलेले आहे. तर दोघं बहीण भावंडांना झाले. तर मग म्हटलं व्यवस्थित ठेवा, जेच त्याचे कसे दोघांचे सेम आहेत. तर म्हटलं इकडचे तिकडे करू नका, काहीतरी त्यांना खून करून ठेवा म्हणजे लक्षात राहील का कोणाचे कोणते आहे ते. तर त्यांना ना वॉरंटी पण आहे. किती वर्षाचे मला नाही सांगता येणार, म्हणजे दीदीने आधीनेच ते बघितले. त्याला बघा ते चार्जिंग करायचे असले तर ही पिन पण आहे चार्जिंग करण्यासाठी. आणि खूप मस्त मला ते बॉक्स तर खूपच त्याचे आवडले. खूप छान असे बॉक्स आहे. आता ही संध्याकाळची वेळ आहे. तर वॉशिंग मशीन आहे ना बाहेर होतं आणि बाहेर प्लास्टरचं काम चालू आहे ना. तर त्याच्यावर इतकी धूळ पडायची तर खूप धुळीने खराब झालं होतं. मग म्हटलं नको आज घरातच घेऊन टाकू, कसं वस्तू असल्यावर त्याची कदर करायला पाहिजे. नाहीतर एवढी मोलामागाची वस्तू खराब झाली तर पुन्हा ती घ्यायला लागेल. तर मग मी काय केलं, ते घरामध्ये घेतलं, स्वच्छ असं घासून काढलं आणि मग बाथरूमच्या जवळ ठेवून दिलेलं आहे. खूप मस्त निघालं आहे. इतके दिवस ते बाहेरच होतं. स्टँड पण त्याचं स्वच्छ असं घासलं, सर्व काही सिमेंटनी भरून राहिलेलं होतं. तर आता ते घरामध्ये घेतलं आणि लावून देते जिथं मी ठेवते ना तिथे, म्हणजे कसं कपडे वगैरे पिळायला बरं असतंय. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.